नमस्कार. मी प्रमोद. आपण गेल्या महिन्यामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल पुणे या ठिकाणी एका आमदाराच्या पीएची पत्नी गरोदर असताना त्या ठिकाणी उपचारासाठी गेली आणि त्या ठिकाणचे जे डॉक्टर लोक होते त्यांनी तिला 10 लाख रुपये डिपॉझिट भरा आणि नंतर पुन्हा 10 लाख रुपये खर्च येईल म्हणून सांगितलं. असं एकूण 20 लाख रुपये. तर त्यांनी विनंती केली की आमच्याकडे एवढे पैसे नाहीत, ॲडमिट तर करून घ्या, आम्ही पैसे पाहुण्या रावळ्याकडून किंवा नंतर देतो. तर त्यांनी ते मान्य केलेलं नाही आणि यामध्येच त्यात हस्तक्षेप म्हणून मंत्रालयातून एक फोन आला मंगेशकर हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला किंवा या असं आहे त्याला लक्ष घाला, तरी त्यांनी त्यांचं ऐकलेलं नाही. मला एकच ह्याच्यातून सांगायचं आहे की मंगेशकर कुटुंबाचा गायक म्हणून त्यांचं भारतच नाही संपूर्ण जगामध्ये नाव आहे. लोक त्यांच्याकडे आदराने पाहतात. पण ही परवाची घटना घडल्यानंतर त्या महिलेकडे तेवढे पैसे नव्हते म्हणून ती दुसऱ्या दवाखान्यात गेली. तोपर्यंत तिची प्रकृती खूप खालावत गेली आणि तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अनेक बातम्या यायला लागल्या. त्या हॉस्पिटलला ज्यांनी 9 एकर जमीन दान दिली त्या घर मालकाला सुद्धा ह्यांनी सोडलं नाही. अजून लोकांना त्याच्यात जास्त नाराजीची आणि रागाची भर पडली. हे झालं प्रकरण बाहेर आलं म्हणून. असे अनेक हॉस्पिटल्स आहेत की लोकांना ते कापतात. खर्च असतो 1 रुपया, सांगते 100 रुपये. कोरोनामध्ये आपण बघितलंय. तर ह्या सर्व गोष्टीला आळा घालण्यासाठी सरकारकडे काय उपाययोजना आहे? त्या प्रशासनाला फक्त काय त्या अधिकाऱ्याला निलंबित केलं, पुन्हा 5-6 महिन्यांनी पुन्हा ते परत घेणार आणि जागा देणाऱ्या माणसाला जर त्यांनी अशी वागणूक दिली, जर दया येत नसेल तर या मंगेशकर कुटुंबाबद्दल आम्हाला आदर आहे त्या गाण्याबद्दल, त्यांच्या कलेबद्दल. परंतु ही जी काय त्यांची एक प्रकारची माणुसकीच नाही. अरे तो गरीब असो, श्रीमंत असो, कुठल्या जातीचा असो, पक्षी असो, प्राणी असो, मानव असो, तो जर संकटात दुःखात असेल तर त्याला मदत करणं हा आपला मानव धर्म आहे, ही आपली माणुसकी आहे. आणि तुम्ही साधा विश्वास ठेवत नाहीत. आणि म्हणून आज संपूर्ण भारतामध्ये मंगेशकर कुटुंबाबद्दल एक नाराजी व्यक्त होत आहे. इतकंच का नाही, परवा दिवशी मी बसने प्रवास करत होतो, पुण्याला चाललो होतो. एका व्यक्तीने गाणं लावलं होतं मंगेशकर कुटुंबाचं, लता मंगेशकरचं. ते गाणं ऐकून शेजारचा माणूस म्हणला ते बंद कर म्हणला. ह्या लोकांची गाणी ऐकायची लायकीची नाहीत. ह्यांच्यामुळं एका महिलेचा मृत्यू झाला आहे, बंद करते. आणि मग त्यांनी बंद केलं आणि काय झालं कसं झालं ते चर्चेतून हाच मुद्दा पुढे आलेला आहे की हे लोक ज्यांनी दान दिलेली जमीन आहे त्या मालकाला जर सोडत नसतील तर हे कुणाला सोडणार आहेत? आणि सरकारने ह्यांना कशामुळं सवलती द्यावेत? ह्यांना लाईटमध्ये सवलत, पाण्यामध्ये सवलत, करामध्ये सवलत आणि काय म्हणत चॅरिटी. कमिशनरकडे नोंदणी झालेलं हॉस्पिटल, त्या ठिकाणी इतक्या टक्केवारी लोकांना मोफत आहे. कुठं मोफत आहे? त्यांना आतापर्यंत मिळालेल्या देणग्या किती लोकांना मोफत उपचार केलेत? माहितीच्या अधिकाराखाली माहिती माहिती पाहिजे. सरकार काय करत नाही. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून
माझ्या मनामध्ये एक विचार असा आलेला आहे की महाराष्ट्र सरकारने राईट टू हेल्थ हा कायदा करावा. ज्या राजस्थान सरकारने केलेला आहे त्या ठिकाणच्या कायद्याचा अभ्यास करा आणि त्या पद्धतीचा कायदा महाराष्ट्रामध्ये करा. आर्थिकदृष्ट्या जो कमकुवत असेल तो कुठल्या का जातीचा असावा त्याला फ्रीमध्ये उपचार मिळाला पाहिजे. राईट टू हेल्थ, फ्री अँड क्वालिटी हेल्थ पाहिजे. यासाठी मी काय डॉक्टर नाही, तज्ज्ञ नाही, परंतु यासाठी मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे. अनेक डॉक्टर लोक, अनेक NGO ह्याच्यामध्ये काम करत आहेत. अरे आमच्या ग्रामीण भागामधल्या दुष्काळी पट्ट्यामधले डॉक्टर आरोळे, रजनीकांत आरोळे गोरगरिबाची सेवा करत, प्रत्येक घरामध्ये त्यांचे फोटो, प्रत्येक घरात त्यांचं नाव निघतंय. अशा पद्धतीचं काम तरी केलं पाहिजे CRT कमिशनरकडे नोंदणी केलेल्या हॉस्पिटलनी. अनेक लोक तिथं नोंदणी करतात आणि सगळं हॉस्पिटल ह्यांची, मेडिकल दुकानं ह्यांची, रक्तलघवी तपासायचं बी ह्यांच्याकडंच, ह्यांची सगळी लिंकच. अरे हे सगळं लुटारूचा बाजार आहे. प्रत्येक खाजगी दवाखान्यामध्ये जो माणूस उपचार करतो तर त्याने जी रक्कम दवाखान्याला दिलेली आहे त्याची पावती मिळणं कायदेशीर बंधनकारक केलं पाहिजे. आणि जर पावती नाही दिली तर त्याचं मेडिकल जे काय त्यांचं सर्टिफिकेट असेल त्या डॉक्टरचं किंवा हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्याची तरतूद कायद्यामध्ये पाहिजे. अरे मग हे म्हणतात की आम्हाला मेडिकलच्या कॉलेजमध्ये शिकायला, मेडिकलमध्ये आम्हाला प्रवेश घ्यायला, ह्या पुढाऱ्यांचेच कॉलेज, तिथं आम्हाला 50 लाख 1 कोटी रुपये भरावे लागले. मग आम्ही भरायचे कुठून, आणायचे कुठून? तिथं शिक्षण झालं, एक पहिले 6 महिने हा माणूस मोटरसायकलवर 4-5 गावामध्ये ओळखी पाळखी पडण्यासाठी फिरतात. त्यानंतर एक साधं हॉस्पिटल टाकतात आणि बघता बघता पुन्हा बँकेकडून कर्ज घेतात आणि भलं मोठं हॉस्पिटल करतात. ज्या डॉक्टरला दयामाया नाही अशा डॉक्टरला नियतीकडून नक्कीच शिक्षा मिळणार. जे पेरलं तेच उगवतं. आपण बघतोय राजकीय लोकांचं काय हाल आहेत. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांच्या आता काय करणे तशी भरणी. त्या पद्धतीचं हे सगळं टाळायचं असेल तर मी महाराष्ट्रामधल्या सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य आणि भारतातल्या सर्व खासदार लोकांना विनंती करतो की राज्यातील आमदार लोकांनी राज्यामध्ये राईट टू हेल्थ, फ्री अँड क्वालिटी ॲक्ट झाला पाहिजे. आणि खासदार लोकांना विनंती करतो की त्यांनी देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय फ्री अँड क्वालिटी हेल्थ कानून बनला पाहिजे. त्याला नाव काय बी द्या. तर यासाठी ज्या संस्था ह्याच्यामध्ये काम करतात त्यांनी लवकरच राजस्थानमधला कायद्याचा अभ्यास करावा. त्यासाठी एखादी मीटिंग आयोजित करावी, एक मसुदा तयार करावा. त्या मसुदा सर्व आमदार खासदार लोकांना द्यावा आणि प्रत्येक ग्रामपंचायतीने ग्रामसभेमध्ये ठराव करावा. राईट टू हेल्थ, फ्री अँड क्वालिटी ॲक्ट 2025. तर यासाठी मोठी चळवळ उभी करण्यासाठी पत्रकार, मीडिया, सरपंच संघटना सर्वांसाठी हे लागते ना. आरोग्य सर्वांसाठी आहे. तर सर्वांनी ह्या चळवळीमध्ये सहभागी होऊन शासनावर दबाव आणावा आणि प्रत्येक आमदार खासदारच्या भेटी टायमाला पहिला प्रश्न विचारायचा की राईट टू हेल्थचं कायच केलं. चला आत्ताच पेन आणि वही घ्या आणि आपापल्या आमदार लोकांना एक पत्र तयार करा, निवेदन तयार करा, खाली गावातल्या सह्या अंगठ्या घ्या आणि त्यांच्या ईमेलवर पाठवून द्या.
अशा पद्धतीचं एक अभियान चालू करू शकतो। त्याचबरोबर पंतप्रधानाला, राष्ट्रपती, मुख्यमंत्री यांना एक सह्याचे निवेदन द्या, सहीचं मोहीम, कायदा करा। अशा पद्धतीचं सर्वांनी मिळून ही चळवळ उभी केली पाहिजे। अन्यथा कायदा जर झाला नाही तर आपल्याकडं दवाखाने लाखो असून जर त्याला गरिबाचा फायदा होत नसेल तर आपलं मरण अटळ आहे। कारण आपण जे अन्न खातो ते विष खातो, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळे आजार होतात। लहानापासून ते वृद्धापर्यंतचे लोक हे आजाराने इथून पुढे मोठ्या प्रमाणामध्ये पडत आहे आणि त्यासाठी एक उपाय म्हणून हा कायदा होणं गरजेचं आहे। धन्यवाद।